नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की भैरवी राधावहिनी आणि किशाभाऊंना घेऊन घरी येते. अशोक मामा म्हणतात, या या बसा बसा. राधावहिनींचं खोटं खोटं रडगाणं चालूच असतं. आता अशोक मामा पण खोटं खोटं म्हणतात की मला माफ करा किशाभाऊ, राधावहिनी, माझी मुले तुमच्याशी फार चुकीचं वागली हो. राधावहिनी स्वतः सुरू होतात आणि म्हणतात, भाऊजी तुम्हाला काय सांगू, अहो इतका त्रास दिला नाही या पोट्याने. कुणी भूत बनून आलं, कुणी अस्वल बनलं, कुणी माकड बनलं. ही मोठी पोरगी तर मोठी हाडळ बनली होती. मला खूप घाबरवलं. मला 2 दिवस झोप लागली नाही भाऊजी. किशाभाऊ म्हणतात की तुम्हाला सांगतो भाऊजी, अहो माझ्या टोपीला आतमधून असं चिटकवलं होतं, काय ते नाही का. ईशान म्हणतो, हा च्विंगम. किशाभाऊ म्हणतात, हो बघा म्हटलं होतं ना तुम्हाला. आता इरा हळूच ईशानला म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन, तुला 5 पॉईंट्स मिळाले करेक्ट बोलल्याबद्दल. कारण की मित्रांनो, ईशानने अशोक मामांना आधी सांगितलं होतं, बघा आम्ही जेवढ्या खोड्या करू ना त्याच्यापेक्षा जास्त वाढून आता ही लोक तुम्हाला सांगतील की नाही. आता पुढे अशोक मामा किशाभाऊ आणि राधावहिनीला म्हणतात की म्हणूनच मी आता ह्यांना तुमच्यापासून लांब ठेवणार आहे. यावरती आता राधावहिनी खुश होतात आणि म्हणतात, नाही बेस्टच आहे, दृष्टी आड सृष्टी. पण हे कुठे जाणार. तर किशाभाऊ राधावहिनींना म्हणतात की आता ही सगळी लोक इथेच राहतील जुन्या घरी, आपण जाऊ त्या 2 BHK मध्ये, ते घर पाहिलं होतं ना तिथे राहू आपण. राधावहिनी खुश होऊन म्हणतात, हा जमते जमते. अशोक मामा म्हणतात, पण तिथलं भाडं जरा जास्त आहे, तुम्हाला परवडणार नाही ना वहिनी. राधावहिनी म्हणतात की भाऊजी, आता एवढे उपकार केले आहे तर आणखीन थोडे उपकार करा ना, त्याचं भाडंही तुम्हीच भरा. तर आता अशोक मामा संयमीकडे बघून म्हणतात, तिला पण 5 पॉईंट्स सांग. बरं का, आता ईशान इरा हे दोघं जण नाचायला लागतात. किशाभाऊ म्हणतात, ए काय झालं रे तुम्हाला नाचायला असं. अशोक मामा म्हणतात, 1 मिनिट, ते महत्वाचं नाहीये, आता मी काय सांगतो ना ते महत्वाचं आहे. तुम्हाला जसं वाटतं ना तसं काही एक होणार नाहीये. पोरं गिचमिडीत राहणार आणि तुम्ही हवेशीर राहणार असं होणार नाही. तुमची नड समजू शकतो, पण समजून घ्यायला सुद्धा काही मर्यादा आहेत. परत जर तुम्ही असं काही नाटक केलं ना तर अनिशला 5 पॉईंट मिळतील. आता हे म्हटल्यावरती राधाबाईंनी आणि किशाभाऊंना काहीच कळत नाही. हे दोघं जण म्हणतात की म्हणजे. तर इरा ईशान म्हणतात, वाघाचे पंजे. अशोक मामा म्हणतात, ते जाऊ द्यात किशोभाऊ, हे बघा 15-20 दिवसात तुम्ही काहीतरी तुमची सोय करा. आपले चांगले संबंध आहेत ते तसेच राहू द्या. असं म्हटल्यावरती आता इरा ईशान संयमी हे फार खुश होतात, मोठमोठ्याने यस यस असं म्हणत आता ते तिथून निघून जातात. पुढे अनिश पण तिथून निघून जातो. अशोक मामा म्हणतात, चला मी पण येतो असं म्हणत आता अशोक मामा बाहेर जायला लागतात. भैरवीला मध्येच हळूच म्हणतात, की कसा वाटला अभिनय. भैरवी म्हणते, छान छान. त्यानंतर आता आपण असं पाहतो की रात्री किशाभाऊ आणि राधावहिनी या दोघांना टेन्शन आलेलं असतं की आता 10-15 दिवसाचीच मुदत दिली तर राहण्यासाठी. राधावहिनी म्हणतात की तुम्हाला सांगते, सगळा गुंता होऊन बसलाय बघा. शाळेमध्ये मी पोट्यांना इतिहासाचा एक धडा शिकवला होता, ज्यामध्ये आपल्याला जर दुसऱ्यावर राज्य करायचं असेल ना तर इंग्रजांची नीती अवलंबी लागती. तर किशाभाऊ म्हणतात की कोणती. राधावहिनी म्हणतात, फोडा आणि राज्य करा. पण या घरचे लोक कसे आहेत ना, एकमेकांना चिटकूनच बसलेलेत. फोडं तर दूरच, राज्य काय करणार आपण. त्यासाठी ना आपल्याला आता वेगळी स्टाईल वापरावी लागणार. किशाभाऊ म्हणतात, आता कोणती स्टाईल आली तुझी. राधाबाईंनी म्हणतात की हे बघा, इवली इवली पोरं, नखा एवढी पोरं आपल्याला भूताची भीती दाखवतात. कशासाठी. किशाभाऊ म्हणतात की आपण इथून जावं म्हणून. राधाबाईंनी म्हणतात, आणि तो सोंड्या अनिश आपल्यावरही डाफरतोय, भाऊजींवरही डाफरतो, कशासाठी. किशाभाऊ म्हणतात, आपण जावं म्हणून. राधाबाईंनी म्हणतात, आणि ती महामाया भैरवी गोड गोड बोलते, एकदम स्टाईलनी बोलते, आपल्याला दुसरं घर पण दाखवते, ते कशासाठी. किशाभाऊ म्हणतात, आपण इथून जावं म्हणून. राधाबाईंनी म्हणतात, आणि ते भाऊजी, भाऊजी आपल्याशी प्रेमाने बोलतात, पण आपल्याला आता मुदत देऊन राहिले ना ते, कशासाठी. किशाभाऊ म्हणतात, आपण जावं म्हणून. पुढे राधाबाईंनी म्हणतात की हे असं आहे, हिंसा कुणीच करत नाही, जे सगळं चाललंय ना ते अहिंसेच्या मार्गाने चाललंय. पण सारांचा उद्देश काय आहे. किशाभाऊ म्हणतात की आपण इथून जावं हाच उद्देश आहे. पण मला वाटलं होतं 2 BHKचा फ्लॅट तरी सक्सेस होईल, पण तो आपल्यावरच उलटला ना. राधाबाईंनी म्हणतात, तो उलटणारच होता, त्यात काही दम होता का, काही नव्हतं त्यात. मला असं वाटतंय ही जी चले जाऊची चळवळ आहे ना, ही आपल्यावरच उलटणार आहे. या लाटेत आपणच वाहून जाणार आहोत. किशाभाऊ म्हणतात, मग आता काय करायचं. राधाबाईंनी म्हणतात, काय करायचंय काय, महापुरे झाडे जाती तिथे लवाळे वाचती. आता आपण लवाळ्यासारखं राहायचं, म्हणजे हे मोठ्या बापाची आणि आपण लहान बापाची, गरीब होऊन राहायचं लहान झाडाप्रमाणे, मग आपल्याला इथून कुणी हटवणार नाही. यावरती केशवभाऊ म्हणतात, हा डोकं आहे बरं का राधा तुला. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी भैरवीचा ऑफिसमधला पहिला दिवस बॉस म्हणून असल्यामुळं आता सगळेजण भैरवीची वाट पाहत थांबलेली असतात. भैरवी मस्तपैकी तयार होऊन येते. इरा म्हणते, सो लेडीज अँड जेंटलमेन, आवर लेडी बॉस इज हिअर. ईशान करायला लागतो, ढॅन्टा डॅटन डॅन असं म्हणून नाचू लागतो. संयमी पुढे येते आणि म्हणते की माऊ एकदम बॉस लेडी दिसतेस, चल पटकीने आपण एक सेल्फी काढूया असं म्हणत आता ही सेल्फी काढते. तर अशोक मामा मागून आवाज देत म्हणतात की, ओ बॉस लेडी निघालीस का. भैरवी म्हणते, यस निघाले, पण अनिश कुठे.
अशोक मामा म्हणतात, तो अंघोळ करतोय काय डुमतोय काय माहिती, बाथरूममध्येच आहे. आज आपल्या बायकोचा एवढा महत्त्वाचा दिवस आहे, ते पण त्याच्या लक्षात आहे की नाही कुणास ठाऊक. पुढे अशोक मामा संयमीला दही साखर आणायला सांगतात आणि भैरवीला म्हणतात, आणि तू देवाला नमस्कार करून घे, आशीर्वाद घे. भैरवी देवाच्या पाया पडते. पुढे ती अशोक मामांच्या पण पाया पडते. तर अशोक मामा तिला आशीर्वाद देत म्हणतात की आज खूप महत्त्वाचा दिवस आहे तुझा. मोठा तुला प्रोजेक्ट मिळालाय. तू नक्कीच या संधीचं सोनं करशील. मला तुझा खूप अभिमान वाटतो. तू खूप मोठी हो बाळा. पुढे भैरवी वेणूच्या फोटोसमोर हात जोडते आणि त्यानंतर आता राधावहिनींच्या पाया पडायला येते. आता राधावहिनी तिला आशीर्वाद देऊ लागतात. खूप मोठी हो, किती गुणाची माझी सूनबाई, वेणूताईच्या वतीनं मीच आशीर्वाद देते, असं तसं म्हणायला लागतात. अशोक मामा म्हणतात, ओ पुरे झाले तुमचे आशीर्वाद, पोचले तिच्यापर्यंत आशीर्वाद, तिला उशीर होईल जायला. इरा म्हणते, झाला तर झाला उशीर, आता तर माऊ बॉस आहे ना, तिला उशीर झाला तर तिला कोण ओरडणार आहे. अशोक मामा म्हणतात, अजिबात नाही, बॉसनेच उलट सगळ्यांच्या आधीच गेलं पाहिजे ऑफिसमध्ये, शिस्त म्हणजे शिस्त. पुढे आता भैरवी येते आणि अनिची वाट पाहू लागते. अशोक मामा म्हणतात, काय झालं, अनिची वाट पाहतेस का, येईलच तो थोड्या वेळात, मग रमत गमत दोघं जण जा ऑफिसला डिनरच्या टायमिंगवरती. असं म्हटल्यावरती आता भैरवी थोडी लाजते आणि म्हणते, नाही नाही जाते मी. असं म्हणत आता भैरवी तिथून ऑफिसला जायला निघते. त्यानंतर आता ती गाडीपाशी आल्यावरती पाठीमागून अनिश येतो. भैरवीला आवाज देतो. आता अनिशला पाहून भैरवी खुश होते. अनिश तिला म्हणतो की तुला तुझ्या या नवीन प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा, ऑल द बेस्ट. असं म्हटल्यावरती आता भैरवी खुश होऊन ऑफिसला निघून जाते. तर इकडे अशोक मामा घरातल्या सगळ्यांना आता घरातले काही नियम समजावून सांगत असतात. अशोक मामा म्हणतात की ईशान, मामी आजीला दुपारी तासभर झोपून द्यायचं. इरा, तू गणिताचा अभ्यास करायचा. मामा आजूबाजूला आले अभ्यास घ्यायला तर त्यांना शांतपणे नको असं म्हणायचं. राधावहिनी, तुम्हाला एक सांगतो, आवडेल ती एकच गोष्ट ह्यांना खायला द्यायची, बाकीच्या 4 गोष्टी आपल्या आवडीच्या द्यायच्या. दिवसभर सगळ्यांनी एकमेकांशी कमीत कमी बोलायचं आणि एकमेकांना कमीत कमी त्रास द्यायचा. आता ही सगळी मुलं आनंदाने हो असं म्हणतात. तर राधावहिनीचा मात्र चेहरा पडलेला असतो. तितक्यात आता तिथे किशा भाऊ येतात आणि म्हणतात की भाऊजी भाऊजी, हे घ्या पेढे, घ्या पेढे घ्या, तोंड गोड करा, तुमच्या सुनबाईचा आज पहिला दिवस आहे ना कामावर जायचा, मग हे घ्या पेढे घ्या. तर अशोक मामा त्यांच्या हातातून पेढ्याचा बॉक्स घेत म्हणतात, ते द्या इकडे, आणि ही नियमावली आहे ती नीट वाचा आणि पाठ करा, चला मी येतो. आता अशोक मामा जायला लागतात. किशा भाऊ पाठीमागून पेढा खायला लागतात. तर अशोक मामा म्हणतात की 1 मिनिट, सोसायटीतल्या माणसांबरोबर गप्पा मारायच्या नाहीत. आणखीन एक, कुणाच्याही घरी जाऊन काही मागायचं नाही. आणखीन एक, दिलेल्या पैशांचा रात्री हिशोब द्यायचा. असं म्हणून आता अशोक मामा जायला निघतात. अनिश म्हणतो, बाबा तुम्ही कुठे चाललात पण. अशोक मामा म्हणतात, रिक्रुटमेंट एजन्सीमधून मला फोन आला होता, एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी मला बोलवलेलं आहे. असं म्हणून आता अशोक मामा तिथून निघून जातात. त्यानंतर आता आपण असं पाहतो की भैरवी ऑफिसमध्ये येते आणि सर्वांना म्हणते की गुड मॉर्निंग, मला तुमच्या सगळ्यांशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तितक्यात तिथे एक शिपाई येतो आणि तो म्हणतो की मॅडम, तुमची ही ब्लॅक कॉफी. आता भैरवी बॉस असल्यामुळं तिला जरा वेगळी ट्रीटमेंट मिळते, त्यामुळं हर्षा जरा जळायलाच लागते. तर आता पुढे भैरवी सर्वांना आता नवीन प्रोजेक्टबद्दल मोटिवेट करायला लागते. बाकीचे सगळे एम्प्लॉईसुद्धा भैरवीचं कौतुक करू लागतात की तूच डिझर्व्स आहे या कामासाठी, तुला हा प्रोजेक्ट मिळाला आहे ते तुझ्या कॅपेबिलिटीवरती मिळाला आहे, असं सगळं काही आता तिचे कौतुक करतात. तर यामुळे आता हर्षाचा मात्र चेहरा पडलेला असतो. पुढे भैरवी सगळ्या कलिंग्सला त्यांच्या काय काय ड्युटी आहेत त्या सगळ्या सांगते. पुढे ती हर्षाला म्हणते की हर्षा, ऑलरेडी आपलं बोलणं झालेलं आहे, तू स्टाफ रिक्रूट करायचा आहेस आणि मेक शुअर की आपल्याकडे शार्प लोकच असतील, ओके. जुनाट वर्किंग स्टाईलमधली लोक आपल्याला नको आहेत, आपल्याला यंग लोक आणि अपडेटेड लोक पाहिजेत. भैरवी म्हणते की हो, मला रिक्रुटमेंट कंपनीकडून काही प्रोफाईल्स पाठवल्या गेल्या आहेत, त्या मी सिलेक्ट करते आणि तुला दाखवते. भैरवी म्हणते त्याची काही एक गरज नाही आहे, मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तू जे काही लोक निवडशील ती चांगलीच असतील. पुढे भैरवी म्हणते की साऊथ बॉम्बे सारख्या ठिकाणी आपल्याला मोठं हेरिटेज रिसॉर्ट उभं करायचं आहे. ट्रस्ट मी, हा प्रोजेक्ट जर आपण सक्सेसफुली कंप्लीट केला ना तर आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठी हाईक असेल ही. आपल्याला 1 इयरचं टार्गेट दिले, पण आपण हा प्रोजेक्ट आधीच कंप्लीट करायचा आहे. आपण सगळ्यांनी तर आधीच एकत्र काम केलं, त्यामुळं आम्हाला सगळ्यांच्या स्ट्रेंथ माहीत आहेत. चला तर मग आता आपण जिद्दीनं कामाला लागूया. त्यानंतर हर्षा तिच्या एका कलिगला म्हणते, तू जर कुठे पचकणार नसशील तर तुला एक मी सांगते. तर आता ही कलिग म्हणते, काय आहे बोल ना. हर्षा म्हणते, खरं तर मी आणि भैरवी एकत्रच या कंपनीमध्ये जॉईन झालो होतो, पण ही रिस्पॉन्सिबिलिटी तिला दिली जाते, मला नाही. आता तिला स्वतःला प्रूव्ह करायचे, त्यामुळं ती काय आता आपल्यावरती ऑर्डर सोडणार आहे का, आय मीन माझ्यावरती. ठीक आहे, आता मी पण बघते ना हा प्रोजेक्ट कसा सफल होतो ते. तर आता ही कलिग म्हणते, अगं पण कशाला, आपल्याला पण इथे जॉब करायचा आहे ना. हर्षा म्हणते, कशाला म्हणजे, अगं तिचा जॉब केला ना तर हा चान्स मला मिळेल. कम ऑन यार, या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये इथे सगळेजण एकमेकांवर पाय देऊनच मोठे होतात, इथे अशीच कॉम्पिटिशन असते. आता ही कलिंग्स म्हणते की अगं नेमकं तू करणार काय आहेस मग. हर्षा म्हणते, आपल्याला रिक्रुटमेंट एजन्सीने अशोक माजगावकरांची प्रोफाईल पाठवली आहे
आता ही कलिंग म्हणते, अशोक माजगावकर, एक मिनिट, कोण आहेत हे अशोक माजगावकर? हर्षा म्हणते, अगं भैरवीचे 65 वर्षाचे सासरे आहेत ते. आता ही कलिका आश्चर्यानेच म्हणते की व्हॉट? हर्षा म्हणते, येस बेबी, ते अत्यंत रूढ आणि आउटडेटेड माणूस आहे. तर ही कलिंग्स म्हणते, अगं पण मग आपण त्यांना आपल्या कंपनीत जॉब कसा देऊ शकतो? हर्षा म्हणते, का नाही देऊ शकत? अगं आपली कंपनी प्रायव्हेट कंपनी आहे, इथे हम बोले सो कायदा. मला पण बघायचंय आता भैरवीचे सासरे कसा तिचा जीव नकोसा करतात ते, घरी आणि ऑफिसमध्ये सुद्धा. नेमके त्यांचे इगो क्लॅश होतील, कोणीच कोणाचं ऐकणार नाही, भैरवी इरिटेट होईल आणि त्याचा परिणाम तिच्या कामावर होईल आणि एक दिवस असा होईल की ती या प्रोजेक्टमधून आउट होईल आणि मग मी या प्रोजेक्टची बॉस होईल. असं म्हणत आता ह्या दोघीजणी हसू लागतात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.